हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर ना मी आज व्हिडिओची सुरुवात जी आहे ना सायंकाळपासून करत आहे. ॲक्च्युली पियाला मी खाली खेळवायला घेऊन गेली होती पार्किंगमध्ये आणि वर आल्यानंतर ना एवढं छान वातावरण झालं होतं. म्हणजे आता 7 वाजलेले आहेत पण असं वाटतच नाही आहे की एवढं मोकळं आहे ना आभाळ आणि छान प्रकाश येतोय आणि असं वाटतं आहे की रात्री वगैरे पाऊस होईल असं, कारण बऱ्याच दिवसापासून जो आहे ना पाऊस बघितलेला नाही आहे. स्टार्टिंगला खूप झाला पाऊस पण आता जरा शांतता घेतली आहे पावसाने. तसं आम्ही रविवारी नव्हतो ना तेव्हा भरपूर पाऊस झाला आमच्या घराकडे म्हणजे वाघोलीत. पण आम्ही तेव्हा रांजणगावला गेलो होतो आणि तिकडे रस्त्यात आम्हाला अगदी बारीक बारीक पाऊस लागला होता. पण डायरेक्ट आमच्या गॅलरीतून जो पाऊस बघण्याची मज्जा असते ती काहीतरी वेगळीच असते आणि बऱ्याच वेळा मी तुम्हालाही दाखवते ते. आणि मी लगेच जे आहे ती स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज मी एक मस्त रेसिपी बनवणार आहे आणि मला असं वाटतं मी तुमच्यासोबत आधीही एखाद वेळा शेअर केलेली असेल पण म्हटलं चला परत शेअर करते. आणि सोपी रेसिपी आहे. महत्त्वाचं म्हणजे पियाला एवढी आवडते ना ही रेसिपी. आणि ही रेसिपी असली ना की मी एक चपाती जास्त बनवते, कारण ती एक चपाती खाणारी पोरगी आणि ज्या दिवशी तिच्या ह्या 1-2 अशा भाज्या ज्या आवडीच्या आहेत त्या बनवल्या ना की मग ती 1ची 1.5 आणि 1.5ची 2 कधी होते तिला कळत नाही. अगदी पोट भरून जेवण करते ती. तर मी आज बनवणार आहे शेवभाजी आणि तुमच्यासोबत शेअर करते. बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्हीही ट्राय करा. सोबतच ना इथे पियाचा मी स्टडीही घेत आहे, कारण की काय झालं की तिला सायंकाळी खाली नेलं होतं खेळायला आणि आता मग थोडा वेळ होता आणि सोबत बसून स्टडी करणं थोडं अवघड होतं. म्हणून मी म्हटलं तुला जेही कॉम्प्लिकेटेड वाटत असेल ते मला येऊन विचार. सो थोडासा होमवर्क आहे तोही ती साईडला करते आणि माझं इथे जे आहे स्वयंपाक करायचं काम चालू आहे. सो मी कांदा वगैरे कांदा लसूण अद्रक एक हिरवी मिरची कढीपत्ता हे सगळं नॉर्मल जे होतं तेलामध्ये मी जे आहे परतत ठेवलेलं आहे ते तिकडे होतं आहे. तोवर मी इथे टमॅटो जे आहे ते बारीक कट करून घेत आहे. आणि इथे पिया परत आली मला विचारायला. आणि काय चाललेलं असतं ना की मुलांचं त्यांना जेव्हा आपण काम करतो ना तेव्हाच त्यांना ह्या सगळ्या म्हणजे येणाऱ्या गोष्टीही ते विसरून जातात आणि तेव्हाच त्यांची लुडबुड चालू असते. आणि महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा म्हणजे मला स्वयंपाकही बनवायचा आहे, तिलाही शिकवायचं आहे, व्हिडिओही करायचं आहे, तेव्हा एवढी गडबड चालते ना तिची आणि मग वैतागही येतो. पण मी कंट्रोल करते जरा, कारण मला असं वाटतं की विनाकारण माझ्या व्हिडिओमुळे तिच्यावर संताप व्हायला नको. पण चाललेलं होतं माझे दोघंही कामं. सो जोवर कांदा परतत होता मी इथे जो होतो टोमॅटो छान बारीक कापून घेतलेला आहे आणि लगेच मी काय करते ना की कांदा परतायला जरा वेळ लागतो आणि ह्या भाजीला ना महत्त्वाचं म्हणजे कमी आचेवर छान जे आहे ना कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा. जेवढा हे तेलात परतले जातात ना तेवढा त्यांचा छान असा स्वाद जो असतो ना तो भाजीत येत असतो. म्हटलं हे होतं आहे बारीक गॅसवर. तोवर जे आहे मी कणिकही मळून घेतलं आणि इथे पहा कांदा जो आहे तो माझा छान परतून झालेला आहे. फक्त इथे गोष्ट काय झाली ना की माझ्याकडे जो टोमॅटो होता ना तो म्हणजे पूर्ण असं पकलेला नव्हता. छान असा पिकलेला जो टमाटा असतो ना रेड कलरचा तो जर घेतला ना तर भाजी दिसायलाही खूप जास्त रेड दिसते पण नव्हता. आणि असे टमाटेसुद्धा खूप महाग मिळत आहे. सो आहे ते मी घेऊन आलेली बाजारातून. मागच्या ब्लॉगमध्येच तुम्ही पाहिलं असेल मी रात्रीच्या वेळी भाजीपाला सगळा बाहेर काढत होती बॅगमधून, तर तेव्हा घेऊन आलेली होती. आणि त्यांनाही मीठ घातलं त्यांच्यामध्ये आणि छान त्यांना परतून घेतलं जेणेकरून ते लवकर शिजतात. सो कमी आचेवरच करायचं हे सगळं आरामात. आणि मग त्यामध्ये जे काही सुके मसाले ते घालायचे. तुमची शेव जी तुम्ही घालणार असाल ना तर ती जर जास्त तिखट असेल ना मग जरा तिखट घालताना हातला आवर घाला, नाहीतर भाजी खूप तिखट व्हायची. सो मी 2 चम्मच तिखट घालते पण मी आज जे आहे 1.5 चम्मच तिखट घातलं, कारण भाजी थोडी म्हणजे शेव थोडी तिखट होती माझी. आणि मग तुमचा आवडीचा मसालाही तुम्ही यामध्ये घालू शकतात. थोडं पाणी टाकून ना मी याला परत शिजवून घेईल जरा, म्हणजे तेल सुटेपर्यंत आणि मग छान चव येते त्याला. आणि मग छान असं तेल सुटलं ना की गरम पाणी घाला जेणेकरून तर्री येईल भाजीला. आणि मग त्यानंतर मी यामध्ये हवं तसं मी पाणी घातलं. तसं आम्ही थोडीशी पातळसरच असते भाजी आम्ही खात असतो रात्रीच्या वेळेला, जास्त घट्ट भाजी मी बनवत नाही. मग मी पाणी वगैरे घातलं आणि उकळत ठेवलं आहे. आणि त्यानंतर काय करायचं ना की छान उकड येऊ द्यायची याला, म्हणजे 7 ते 8 मिनटं तरी कमीत कमी त्याला उकड काढून घ्यायची. आता जोवर ते उकडत आहे तोवर मी इथे लगेच चपात्या बनवून घेतल्या, कारण तुम्ही आधीच जे होतं मी पीठ भिजवून ठेवलं होतं त्यामुळे 5-7 मिनटं पीठही भिजून पडलं होतं छान. आणि आता त्यानंतर जे आहे मी लगेच चपात्या बनवते. चपात्या बनवून झालं की तोवर जे माझं भाजी उकडत होईल ना ती पण छान उकडून जाईल. 8 ते 10 मिनटं होतील तिला, तेवढाच वेळ लागतो मला चपात्या बनवायला. आणि त्यानंतर लगेच जे आहे मी त्यामध्ये शेव जी आहे ती घालणार आहे.
छान जी होती भाजीला मला इथे उकड आलेली आहे आणि अशा पद्धतीची शेव माझ्याकडे आहे. मग मी काय करते, ही शेव घातली ना की अगदी 1च मिनिटं गॅस कमीवर चालू ठेवते आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवते, गॅस बंद करून देते आणि कोथिंबीर वगैरे घालायचं माझ्याकडे नव्हती आणि बरोबर 5-1 मिनिटांनी तुम्ही जेवायला बसणार, सगळं सामान तुम्ही खाली उतरवणार, तोवर भाजी छान शिजलेली असते. आणि बघा इथे माझी भाजी किती मस्त सोपी आणि टेस्टी अशी बनून तयार आहे. The next morning. बऱ्याच वेळा मला कमेंट येत असते की पियाला तुम्ही टिफिनमध्ये काय काय देतात, तर रेसिपी शेअर करत जा. आणि काय होतं ना, जेव्हा आपण बघतो ना आपल्याला आयडिया येते, मग आपल्यालाही कळतं की म्हणजे आपल्या डोक्यात असतं पण ते लगेच लक्षात नाही येत की त्या दिवशी काय द्यायचं, किंवा रात्री विचार करत असताना आपल्या लक्षात नाही येत की मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं. सो काही युनिक असलं ना मग मी तुमच्यासोबत जरा शेअर करत जाईल, म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल. तर पहा, मी इथे कुकुंबरचे काही स्लाईस होते हाफमध्ये असे एका सेक्शनमध्ये ठेवले आणि हा टिफिन नवीन मी पियासाठी मागवला होता, तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलाच असेल. आणि थोडे जे होते मी इथे तिला जे ॲपल आहे त्याचेही कट करून दिलेले आहे, फोक दिला आहे मी तिला ह्या दोघी गोष्टी खाण्यासाठी. आणि सकाळी ना जो बासमती राईस असतो ना त्याची मी मसाले भात बनवून घेतला होता आणि तो मी तिला दिलेला आहे. हा लंचसाठी आहे आणि जो ब्रेकफास्टचा तिचा टिफिन होईल म्हणजे छोट्या सुट्टीसाठी मी सकाळी खमण बनवलं होतं, त्यातलेच काही 2-3 तुकडे मी तिला छोट्या सुट्टीसाठी दिले आणि मोठ्या सुट्टीसाठी हा तिचा मोठा डब्बा असणार आहे. डब्बा खूप छान आहे आणि गेल्या आता 7-8 दिवसापासून यूज करते आहे मी आणि काही मला प्रॉब्लेम आलेला नाही आहे. त्याची लिंक मी त्या व्हिडिओमध्ये दिलीच होती, पण तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्ही ती लिंक अजून म्हणजे तुम्हाला माहीत नसेल याच्याबद्दल, हवा असेल तुम्हाला, तर मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये परत लिंक देते. हवं असेल तर तुम्ही चेक करू शकतात. 550 रुपयाचा हा डब्बा होता आणि लीक प्रूफ आहे, छान आहे. तर त्यानंतर सगळ्यात सकाळचं महत्त्वाचं काम म्हणजे झालेलं आहे ते म्हणजे पिया स्कूलला गेली आहे. कारण काय होतं की मुलांना उठवणं, तयार करणं, त्यांचा टिफिन बनवणं आणि त्यांना स्कूलला पाठवणं ही सगळ्यात मोठं काम असतं सकाळचं, जे माझं झालेलं आहे. आणि आता निवांत आहे असं म्हणता येणार नाही, कारण बरेच कामं आहेत उरलेले घरातले जे करायचे आहेत आणि मी तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने. तर पहा, एक मला कमेंट आली होती आणि मला खरंच खूप आनंद होतो की लक्षात ठेवतात तुम्ही लोक की मागे असं झालं होतं तुम्ही दाखवलं नाही म्हणून. तर चला अपडेट देते तुमच्यासोबत. तुम्हाला आठवलं असेल काही कटिंग्स अशा मला जेव्हा मी नर्सरीत गेली होती तेव्हा नर्सरीच्या बाहेर जे होतं ते प्लांट म्हणजे गवतासोबत हे काढून फेकलं होतं आणि मी तिथून उचलून आणलं होतं आणि मला कमेंट आली होती की त्याचं पुढे काय झालं आम्हाला दाखवा म्हणून. आणि मी वाट बघत होती की याला जेव्हा फ्लावरिंग येईल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल, पण म्हटलं नको, आता तुम्हाला आठवण आलीच आहे तर शेअर करून देते. त्यातल्या काही ज्या कटिंग्स होत्या ना त्या जगल्यात बघा माझ्या, आणि काही होत्या ना त्या म्हणजे थोड्या जगल्या नाहीत, कारण की मागे पाऊसही होता कंटिन्यू आणि मी झाकून ठेवलं होतं, तुम्हाला आठवत असेल प्लास्टिकच्या पिशवीने की यामध्ये जास्त पाणी जायला नको. पण तेव्हा ह्या कटिंग्स थोड्या मग सडतात आणि मग खराब होतात, पण काही जगलेले आहेत, तुम्ही ते बघू शकतात. खूप मोठे मोठे झालेले आहेत आणि त्यांना फ्लावरिंगही होईल काही दिवसांनी, पण त्यांच्या रूट्स अजून थोड्या डेव्हलप झाल्या ना की मग फ्लावरिंग छान होईल, कारण त्यांना कड्या खूपच येत आहे पण फ्लावरिंगमध्ये थोडंसं त्यांना हे होतं आहे. पण अजून रूट्स आले की मग खरंच खूप छान फ्लावर येणार, तेव्हा परत मी तुम्हाला दाखवेल. सो अपडेट जो होता तो अशा पद्धतीने आहे. आज मला करायचं आहे हेअर वॉश आणि बऱ्याच वेळा मी ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे. केस धुण्याआधी काय काय कसं कसं त्याची काळजी घेतली पाहिजे, पण आठवण करून देण्यासाठी मला तुम्हाला हे जे आहे करून दाखवावं लागतं. मला माहिती आहे काही लोक फॉलो करतात, मला काही लोक करायचं आहे पण काही गोष्टी नसल्यामुळे मग राहून जातं. तर चला, जे लोक नवीन आहेत त्यांना दाखवूया आणि जे लोक जुने आहेत त्यांना आठवण करून देऊयात. तर मी इथे बघा छोटे पातेले की कढई काही घेऊ शकता तुम्ही. 1 ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे मी, आरोचं पाणी घालायचं. त्यामध्ये थोडे कढीपत्ते ना असे थोडे हातानेच तोडून घेते मी, जेणेकरून त्यांचं जास्त जे म्हणजे ज्यूस असेल ना तो ह्या पाण्यात जाईल. आणि त्यानंतर जे होते मी थोडे मेथीदाणे त्यामध्ये घातले होते. आणि पहा मॅजिकल असं जे आहे ना यामध्ये जे मी घालते ते म्हणजे रोजमेरी. आणि रोजमेरी खरंच खूप हेअरसाठी चांगलं असतं. तुम्ही ऑइलच्या फॉर्ममध्ये किंवा मी आता हे जे टोनर बनवणार आहे त्याच्या फॉर्ममध्ये तुम्ही हे तुमच्या केसांवर जर रेग्युलरली यूज केलं ना याचा इफेक्ट खूप छान येतो. स्लो येतो पण जेव्हा तुम्हाला इफेक्ट जाणवेल ना तेव्हा तुम्हाला याचं महत्त्व जे असेल ते समजेल. यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी तुम्ही घालू शकता. तुम्हाला हेअरफॉल जर होत असेल ना मग तुम्ही कांद्याचं जे बाहेरचं टर्फलं असतं कोरडं झालेलं तेही तुम्ही घालू शकतात. आणि पहा, हे पाणी मी 1 ग्लास घातलं होतं कढईमध्ये आणि त्याला मी हाफ करून घेतलं. गार झाल्यावर अशा स्प्रे बॉटलमध्ये घातलं. तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर डायरेक्ट बाउलमध्ये घ्यायचं आणि हाताने जे आहे केसांच्या स्काल्पपासून तर पूर्ण टीपपर्यंत जे आहे हे तुम्ही यूज करू शकतात. तुम्ही जर थोडं एक्स्ट्राचं बनवलं ना, म्हणजे तुम्ही जर थोडं एक्स्ट्रा बनवलेलं असेल की तुम्ही आता समजा तुम्ही
संडेच्या दिवशी हे यूज करायला बनवलं आहे, तर तुम्ही नेक्स्ट जेव्हा तुम्ही गुरुवारी केस धुणार ना तेव्हा तुम्ही यूज करू शकतात, जेणेकरून हे बनवलेलं 2 वेळा यूज होईल, पण 4 दिवसाच्या आत जे आहे हे संपून जाईल. अगदी त्यापेक्षा जास्तीचं बनवू नका, कारण फ्रीजमध्येही मग याचा स्मेल यायला लागतो. त्यामुळे 2 वेळा यूज होईल ना एवढंच बनवायचं. मी एक स्प्रे बॉटल भरून जे आहे हे बनवत असते आणि जेव्हा हाफ मी आता यूज करेन आणि हाफ जेव्हा नेक्स्ट टाईम केस धुईल तेव्हा यूज करेल. सो छान जे स्काल्पवर आणि टिपला सगळ्या केसांवर स्प्रे करायचा, थोडा मसाज करायचा आणि यानंतर तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही ऑइलिंगही करू शकतात, पण ऑइलिंग नंतर करायची. हे टोनर यूज केल्यानंतर किंवा तुम्ही नाही पण ऑइलिंग केलं तरीही चालते. डायरेक्ट तुम्ही अर्ध्या तासाने केस धुवू शकतात किंवा तुम्हाला हे रात्री लावून झोपायचं आहे तरी तुम्ही हे केसांवर अशा पद्धतीने स्प्रे करून झोपू शकतात. याने जे छोटे छोटे हेअर्स असतात ना, बेबी हेअर्स, त्यांची ग्रोथ खूप छान होते रोजमेरीमुळे. आणि कढीपत्ता आणि मेथी त्यांचे मॅजिकल जे आहेत ते गुण आहेतच केसांसाठी. सो तुम्ही हे तुमच्या रुटीनमध्ये नक्की फॉलो करा. खरंच खूप फरक पडतो केसांमध्ये. तुम्ही करत नसाल तर नक्कीच ट्राय करा. बऱ्याच वेळा ना आपली अशी तक्रार असते की आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही आणि खरं असतं हे की घरातली कामच एवढी असतात ना, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, आणि वेळच मिळत नाही. किती वेळा प्लॅनिंग करून सुद्धा ना की वेळ काढूयात, आणि तेव्हा मनुष्य एवढा दमलेला असतो की करायची इच्छा असते ना तीच नसते. पण पहा, मी नेहमी काय करत असते, जसं तुम्ही आत्ता पाहिलं, मी मस्त हेअरला जे आहे टोनर वगैरे लावलं आणि असं फेस पॅक जरी मला लावायचा असला ना, मी आठवड्यातून कुठला ना कुठला 2-3 फेस पॅक लावत असते चेहऱ्यावर आणि केसांची व्यवस्थित काळजी घेते. सेपरेट वेळ यासाठी आपल्याला मिळत नाही, तो अशा पद्धतीनेच काढायचा असतो की कामात काम झालं पाहिजे. म्हणजे आता छान फेस पॅक लावा किंवा मग असं केसांची काहीतरी पॅक लावू शकतात तुम्ही आणि मग कामं करायची, म्हणजे तोही वेळ निघतो आणि बसून कामं होत नाही मग. आणि पहा, इथे मी काल काहीतरी उद्योग करून ठेवलेला. ॲक्च्युली काल रात्री ना आमच्याकडे पाणी नव्हतं नळाला, सो मी कमी पाण्यामध्ये भांडे वॉश करण्याचा प्रयत्न करत होती आणि तेव्हाच हा जो कप होता ना माझ्या हातातून स्लिप झाला आणि अगदी छोट्याशा अगदी अंतरावरून पडला तो किचन ओट्यावर आणि लगेच फुटला. आणि महत्त्वाचं म्हणजे हा पियाचा जो आहे दूध प्यायचा कप आहे, IKEAतून तिच्या आवडीचा आम्ही घेतलेला होता आणि तोच तुटलेला, असा तुटला की आता चिटकवताही येणार नाही त्याला. सो म्हणजे प्लांटर वगैरेही नाही बनवता येणार मला. आणि तिला हे माहीत नव्हतं. मी सकाळी तिला जेव्हा याच्यामध्ये दूध देत असते ना सकाळी, तेव्हा मी तिला सांगितलं की तुझा कप नाही आहे, कारण सकाळचा आणि रात्रीचा हे जिथे 2 कप्स आहेत ना हे फिक्स आहेत. आणि मी ती जेव्हा म्हणजे पिया दूध प्यायला सुरुवात केली होती ना तिने अशा कपामधून, तेव्हा मी डीमार्टमधून एक कप घेतला होता जो रेड कलरचा तुम्ही बघताय, तर तो अजून पण आहे. आणि असे कितीतरी सिरॅमिक कप फुटलेले आहेत. पण काय होतं ना, कधी कधी छान दिसण्याच्या भानगडीत आपण जातो आणि पैसेही वेस्टेज होतात. पण चला असो, गोष्टी जातील तेव्हाच नवीन येतील. आणि ह्याच सोबत जे आहे मी माझा आजचा जो ब्लॉग आहे तो संपत आहे. अपेक्षा करते तुम्हाला आवडलेला असेल, आणि आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा तुम्हाला काय वाटतं आजच्या व्हिडिओबद्दल, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स and bye.